24 तास एक पाऊल पुढे. हाय फ्रेंड्स, मी समिधा गुरु. नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन आले आजच्या या नाट्य दरबारात. चला तर मग सुरू करूया नाटकाची ही सफर. मला लगीन कराव पाहिजे असं सगळे जण म्हणतात, पण लग्नानंतर काहीतरी वेगळेच सूर ऐकायला मिळतात हे मात्र खरं. याच गमती जमती बद्दलच्या लग्न बंबाळ या नाटकाला प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं आणि अनेक पुरस्कारांचा वर्षाव सुद्धा या नाटकावर झाला. पाहूया या नाटकाविषयी एक धमाल रिपोर्ट. शादी का लड्डू, जो खाए बचताय, जो ना खाए वो भी पछताए. लग्न केलेली माणसं लग्न करू नका असा सल्ला जेव्हा देतात तेव्हा खरंच हसायला येतं. लग्न संस्थेबद्दल वेगवेगळी मतं मांडणारं कथानक आहे लग्न बंबाळ या नाटकाचं. विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकानं पाहता पाहता 150 प्रयोग केलेत. मधुरा वेलणकर, राहुल मेहेंदळे आणि आनंद इंगळे यांच्या अभिनयाची भट्टी यात चांगलीच जमली आहे. खरं तर माझं व्यावसायिक पहिलं नाटक आणि या नाटकाचे 150 प्रयोग झालेत. खूप छान वाटतंय. 100व्या प्रयोगाला सुद्धा खूप आनंद होता. 150व्या प्रयोगालाही आहे आणि असेच अनेक प्रयोग करण्याची इच्छा आहे. या आमच्या क्षेत्रातल्या सगळ्या नामवंत मंडळींनी सगळ्यांनीच खूप कौतुक केलं का आमच्या सगळ्यांच्या कामाचं कौतुक झालं. त्यामुळे कुठेतरी मी म्हटलं तसं की छानही वाटतं, पण एक जबाबदारीची जाणीव सुद्धा असते सतत की आपल्याला असंच चांगलं काम करत राहायचंय. नवीन शिकायला मिळतं आणि नाटक करण्यामध्ये जी मजा आहे ती मला या लग्न बंबाळच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. त्यामुळे हे नाटक कायम जवळचं राहील. सुरुवातीचे 50 प्रयोग आम्ही अत्यंत घाबरून असं हे करत होतो की हे नाटक ज्या विषयावरचं आहे, ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, तर प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील. पण आज 150व्या प्रयोगापर्यंत आम्ही असं म्हणू की यशस्वीरित्या आलेलो आहोत. या नाटकावरती बक्षिसांची, पुरस्कारांची भरपूर उधळण झाली आणि म्हणजे मला असं मनापासून वाटतं की कुठल्याही व्यावसायिक नाटकाचे एका विशिष्ट वेळेपर्यंत जर इतके प्रयोग होत असतील तर हे खरे धन्यवाद प्रेक्षकांना द्यायला पाहिजे रादर दॅन आम्ही कोणीही. कारण प्रेक्षकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नसतं. खूप छान वाटतंय, ग्रेट वाटतंय. मी 17व्या प्रयोगाला जॉईन झालो. माझे जवळजवळ 82-83 प्रयोग झालेले आहेत. त्याच्या आधी सुबोध भावे हा रोल करायचा. त्यामुळे हे 150 प्रयोग झालेत. हे आमच्या दोघांचे मिळून आहेत. आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, मधुगंधा कुलकर्णी, विजय केंकरेंचं डिरेक्शन, या सगळ्यांबरोबर काम करताना खूपच मजा येते. कारण हे सगळी श्रेष्ठ नट आहेत, डिरेक्टर्स आहेत आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नटांबरोबर डिरेक्टरवर काम करताना खरंच खूप बरं वाटतं. ही भारतीय संस्कृती नव्हे. भारतीय संस्कृती शिका. अर्जुन माहितीये? अर्जुन रामपाल. प्रेक्षकांनी नाटकाला पसंती तर दिलीच आहे, त्याचप्रमाणे अनेक पुरस्कारांचा वर्षाव या नाटकावर होतोय. तिला अर्जुन आवडला, ती त्याला घेऊन नागालोकात गेली. त्यांच्यात सगळं झालं. मग तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. लवकरच सिंगापूरला होणाऱ्या मिफ्ता अवॉर्डसाठी देखील लग्न बंबाळला नामांकन मिळालंय. 25?
तुझ्यासाठी घेतल्या बेडशीट मला शेवटचं बेडशीट ट्रॅफिकवर येतेस मरताना जरा आनंदात मरावं म्हणतो बेडशीट. सर्वाधिक पुरस्कार मिळवणारं हे नाटक आहे, त्यामुळे आनंद सगळ्याच बाबतीतला आहे आणि आम्ही कलाकार अजूनही म्हणजे सगळे एकमेकांना धरून आहोत, चांगलं काम करतोय आणि दर प्रयोगागणिक काहीतरी मिळत जातंय. तर मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून कामाच्या दृष्टीने समाधान आहे, पुरस्कारांच्या दृष्टीने समाधान आहे आणि प्रेक्षकांची पसंती ही सगळ्यात महत्त्वाची, त्या दृष्टीनेही खूप समाधान आहे. डेफिनेटली आम्ही आत्तापर्यंतच्या सगळ्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत आणि निफ्टासारख्या असं आपण म्हणू की देशाबाहेरही ज्या स्पर्धेने नाव कमवलं आहे अशा स्पर्धेमध्ये आमचं नॉमिनेशन होतं आहे. वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. डेफिनेटली एक अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. हा सगळ्या बक्षिसांपेक्षाही प्रेक्षकांचं बक्षीस प्रेक्षक नाटकाला येणं हे नुसत्या लग्नमंबाळसाठी म्हणून नाही, तर एक प्रेक्षक नाटकाला येतात अलीकडे आणि नाटक बघतात ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. मला असं नेहमीच वाटतं की चांगल्या गोष्टीचं नेहमीच कौतुक केलं जातं आणि आपल्याकडे चांगल्या गोष्टीचं कौतुक होतं आणि त्याची पावती लोक तर देतातच बुकिंग करून चांगलं, आणि हे अवॉर्ड्स असतात ही हुरूप वाढवतात तुमचं आणखीन चांगलं काम करण्यासाठी, जबाबदारी वाढते तुमची. त्यामुळे आपण एक काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, त्याला कोणीतरी शाबासकी दिली, खरंच खूप बरं वाटतं. प्रेक्षकांना क्षणाचीही उसंत न मिळू देता हास्य कल्लोळात बुडवणाऱ्या या नाटकाची पुढची घोडदौड अशीच सुरू राहू दे, यात शुभेच्छा. इतकंच नाही, नंतर तिचं शंतनूबरोबर लग्न झालं, 2 मुलं झाली आणि सुनांना मुलं होईना म्हणून नियोगासाठी काय असंकट व्हायचं. झी 24 ताससाठी निलिमा कुलकर्णी, मुंबई. आता घेऊया एक छोटासा मध्यांतर. कुठेही जाऊ नका, पटकन वडापाव खा आणि लगेच खुर्चीत येऊन बसा, कारण नाटकाची सफर अशीच सुरू राहणार आहे. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर नाट्य दरबारमध्ये. झी 24 तास, एक पाऊल पुढे.